बाबासाहेब हे आंबेडकरवादी विचार आणि आंबेडकरवादी चळवळीमध्येच गुरफटून का राहिलेत आणि ते त्याच्या पलीकडे का जाऊ शकले नाही, किंबहुना ते त्याच्या पलीकडे नेण्याची जबाबदारी कोणाची, यावर आपण भाष्य करू. आणि फक्त बाबासाहेबांनी घटना लिहिली, ते घटनाकार होते, ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते, एवढंच त्यांच्या जीवनाचा सार आहे का? हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतर जीवन पैलूंना समजून घेणं, त्यांना स्पर्श करणं, त्यांना जाणून घेणं आणि एकंदर मानवतावादी दृष्टिकोन केवळ पोकळ तत्वज्ञान म्हणून सांगण्यापेक्षा तो अस्तित्वात येण्यासाठी काय चौकट समाजाची, राजकारणाची आणि अर्थकारणाची असली पाहिजे. 3 महत्वाचे पैलू आपण या ठिकाणी जर विचार केला बाबासाहेबांचा, तर समाजशास्त्री, राज्यशास्त्री, राजकारणी आणि त्यानंतर अर्थकारणी, अर्थशास्त्री, या 3 अभिव्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतक्या प्रबल आहे की आपण या 3ही व्यक्तीचा जोपर्यंत सर्वंकष विचार करणार नाही तोपर्यंत या 3ही अभिव्यक्तीला आपण न्याय देऊ शकत नाही. एकटी एक अभिव्यक्ती घेऊन जर आपण चालत असू तर आपण बाबासाहेबांच्या तत्वज्ञानावर अन्याय करतोय हे लक्षात. फक्त समाजशास्त्री म्हणायचं का? मग समाजाचं शास्त्र किंवा समाज समजून घेतल्यानंतर सोशल इंजिनिअरिंग म्हणा किंवा बाकीचे नवीन नवीन सोशल सायकोलॉजी म्हणा वगैरे वगैरे संदर्भात आपण समाज एकदा समजून घेतो, तो कशासाठी समजतो? समाजाचं सुनियोजित, सुव्यवस्थित, सुतंत्र असं विकासाच्या मार्गाकडे अग्रेसर होणं, हे जर होत नसेल तर समाजशास्त्राचा अभ्यास कशासाठी करायचा हाही प्रश्न. आणि अशा रीतीने जर समाजाला प्रगतशील करण्यासाठी आपण समाजशास्त्राचा अभ्यास करत असू तर समाजाला प्रगतीकडे नेण्यासाठी आपल्याकडे जी गाडी आहे त्याचं नाव राजकारण आहे. आपल्याकडे राज्यशास्त्र हे समाजशास्त्राच्या बरोबरीने जोपर्यंत चालणार नाही तोपर्यंत समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास घडून येणार नाही. काही काही लोक या 2 मधली गल्लत करतात. आम्हाला समाजाची सेवा करायची आहे, समाजाचं एकत्रीकरण करायचं आहे. आणि जर अशा प्रकारे तुम्हाला समाजाचं एकत्रीकरण, समाजाची सेवा आणि समाजाचं उत्थान करायचं आहे तर ते कोण करेल? तर राजकारणाशिवाय होणार नाही. आणि म्हणून राजकारण ही तेवढंच महत्वाचं आहे. हा मौलिक संदेश, हा अतिशय मौलिक संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदर तत्वज्ञानाचा आहे. त्यांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही शासनकर्ती जमात व्हा. शासनकर्ती जमात व्हा म्हणजे नेमकं काय? जोपर्यंत तुम्ही शासनात जाणार नाही, जोपर्यंत तुमच्यावर तुमच्या स्वतःचं शासन येणार नाही तोपर्यंत तुमचा विकास होणार नाही. ही एका वाक्यात सांगितलेली जंत्री काय सांगते की समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र याचा एकत्रित विचार करून प्रगतीशील अग्रेसर होणाऱ्या समाजाची परिभाषा करता येते, नाहीतर ही परिभाषा आपल्याला करता येते. आणि हे 2 करत असताना तिसरा अतिशय महत्वाचा पैलू आहे की त्या समाजाचं अर्थकारण कशावर अवलंबून आहे आणि अर्थकारण कसं चालतं. म्हणून अर्थशास्त्र, समाजशास्त्र, सोशिओलॉजी, राज्यशास्त्र, पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, या 3 संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढा विद्वान आजपर्यंत जगात झालेला नाही. ते 350 वर्षाच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या इतिहासामध्ये जेव्हा ती युनिव्हर्सिटी म्हणते की आमच्याकडे असलेला सर्वात विद्वान विद्यार्थी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, तर हे एक प्रमाण आंतरराष्ट्रीय स्तरावरचं आहे. काहीतरी भावनिक बोलघेवडेपणा करायचा म्हणून हे वक्तव्य मी करत नाहीये. एवढा विद्वान झालेलाच नाही, कारण ही सांगड याच्या आधी कुठल्या शास्त्रांनी टाकली असेल किंवा त्याचा पाया भरला असेल असं मला तरी भारताच्या इतिहासात दिसत नाही.
धर्मशास्त्री तत्वशास्त्री खूप झालेत, पण त्यांना समाजशास्त्र हे राज्यशास्त्राशी निगडीत करून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र याची दोन चाकाची गाडी तुम्ही जोपर्यंत अर्थकारणावर आधारत नाही तोपर्यंत समाज प्रगतशील होऊ शकत नाही. आणि हे कसं होणार? तर समतेतून होणार, बंधुतेतून होणार, स्वातंत्र्यातून होणार. ही बेसिक मूल्य जी आहे ती ही प्राप्त करण्याचं एक साधन तुमच्या हाताने संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. बाबासाहेब आंबेडकरांचा खरा स्मृती दिन आपल्याला साजरा करायचा असेल तर त्यांचं विचारधन काय आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर न घेता डोक्यात घेणे हा जो प्रकार आहे तो खऱ्या अर्थाने फार महत्वाचा आहे. आणि आज असं प्रबोधनात्मक विचारधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय नेमकेपणाने आहे हे समजून घेताना आपण हे 3 पैलू घेतलेले आहेत. आता या 3 पैलूवर आपण त्यांच्या आयुष्यातलं एक एक काम असं बघूया. सर्वात आधी मी सुरुवात करतो समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र असं जे मी म्हणालो, तर आपण सुरुवात करूया अर्थशास्त्रापासून. कारण पहिला जो संदर्भ बाबासाहेबांनी घेतला तो समाजशास्त्राचा अभ्यास करताना समाजशास्त्र असं का घडलं, भारताचा समाज असा का घडला, इथं चातुर्वर्ण का निर्माण झाले, त्रिवर्ण समाज होता, चौथा वर्ण कसा आला, शूद्रपूर्वीचे कोण होते, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा शूद्रच होते का? मग त्यांना जर शूद्र तुम्ही म्हणता तर ज्यांनी 12-18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून हे मूल्य शिकवलं, तुमच्या हातात तुम्ही तलवार घ्या, तुम्ही लढा, तुमचं शासन स्वतःचं स्वराज्य निर्माण होऊ शकतं. त्याच भरोशावर बाबासाहेब म्हणाले होते की तुम्ही शासनकर्ती जमात व्हा तोपर्यंत तुमचे प्रश्न सुटणार नाही. आज ओबीसीचे, एसटी एसटी मायनॉरिटी या सगळ्यांचे प्रश्न बघा. शासनकर्ते लोक नाही आहात आपण, म्हणून आपले प्रश्न सुटत नाही. आणि जी शासनकर्ती जमात आहे तिला काही प्रश्नच पडलेले नाही अशी परिस्थिती. किंबहुना त्या शासनकर्त्या जमातीनं एक चौकट अशी तयार केली, त्या चौकटीमध्ये त्यांनी तुम्हाला फिट केलेलं आहे, मानसिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा. आणि अशा 3 दृष्टीनं मानसिकता, अर्थकारण आणि राजकारण तुम्हाला जकडून ठेवल्यानंतर काय उरतं ते समाज रचना, समाजाची रचना. आणि याच्यावर पहिला आघात बाबासाहेबांनी केला. अर्थशास्त्र एवढ्यासाठी महत्वाचं आहे इथे अभ्यासनाने अर्थशास्त्री म्हणून बाबासाहेबांना समजून गेला की त्यांचं म्हणणंच मुळात असं होतं की भारतीय समाजामध्ये वर्ण व्यवस्था आहे, वर्ग व्यवस्था नाही. आणि या वर्णामध्ये चातुर्वर्ण्य असताना प्रत्येक वर्ण हा जातींमध्ये परत खंडित आणि विभागला गेलेला आहे. वर्ण व्यवस्थे प्रचूर जात व्यवस्था, वर्ण व्यवस्थेच्या अधिपत्याखाली असलेली जात व्यवस्था. म्हणजे क्षत्रियातला कितीही उच्च जातस्य असेल तरीही तो ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही. वैश्यांमधला कितीही उच्च श्रीमंत असेल तर तो क्षत्रिय होऊ शकत नाही. आणि शूद्र कितीही मोठा तत्वज्ञानी असेल तरी तो वैश्य, क्षत्रिय किंवा ब्राह्मण होऊ शकत नाही. हे जे चातुर्वर्ण्याचे कंपार्टमेंट एवढे टाईट कंपार्टमेंट आहे, आयरन कर्टन जर म्हटलं, लोखंडी पडदे असे टाकलेले आहे समाजामध्ये की एक वर्ण हा दुसऱ्या वर्णात जाऊ शकत नाही. हा अभ्यास करताना बाबासाहेबांनी असं म्हटलं की वर्ग आणि वर्ण याच्यामधला फरक काय आहे. तो वर्गात असा फरक आहे की एका वर्गातला माणूस हा दुसऱ्या वर्गामध्ये जाऊ शकतो, पण वर्णामध्ये तशी व्यवस्थाच नाही. एका वर्णातला माणूस हा दुसऱ्या वर्णामध्ये जाऊ शकत नाही का? हा प्रश्न जेव्हा बाबासाहेब विचारतात तेव्हा त्याचं उत्तर तुमच्यावर लादलं गेलेलं धर्मशास्त्र. आणि ते धर्मशास्त्र असं म्हणते की तुमचा वर्ण, तुमची जात ही तुमचं ऍस्क्राईब स्टॅटस आहे,
हे आम्ही कुठेही डिस्क्राईब केलेलं नाही, हे कोणीही प्रिस्क्राईब केलेलं नाही, हे ऍस्क्राईब आहे. ऍस्क्राईबचा अर्थ हे दैवी आहे. मग हा जन्म जगत असताना तुम्ही जर पुण्यकर्म केली तर कदाचित पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला उच्च वर्णामध्ये जन्म मिळू शकतो. म्हणजे या जन्मातलं संपलं आणि पुढचा जन्म कोणी बघितला हे काय पुस्तकं सांगतात, त्यांनी स्वतःच रचलेली पुस्तक. हा जो मुमुक्षु अभ्यास आहे ना, त्याच्याकडे थोडस डोळसपणे बघितलं. बाबासाहेबांनी फार महत्वाचा सिद्धांत या ठिकाणी मांडलाय की भारताच्या जात व्यवस्थेचं जेनेसिस, बीज हे अर्थकारणात आहे. जात व्यवस्था हे आर्थिक शोषणासाठी निर्माण केलेली आहे की एकाने दुसऱ्याचं, दुसऱ्याने तिसऱ्याचं आणि तिघांचंही चौथ्यानी शोषण करायचं, आणि ते शोषण आर्थिक शोषण आहे. त्यांनी जो पहिला प्रबंध कोलंबिया विद्यापीठामध्ये PhD साठी दिला 1916 साली, त्या प्रबंधाचं हेडिंग आहे कास्ट सिस्टीम इन इंडिया, जेनेसिस, मेकॅनिझम अँड डेव्हलपमेंट. हे जेनेसिस जे आहे ते कास्ट सिस्टीमचं ते अर्थकारणात आहे. एक छोटस उदाहरण त्या ठिकाणी ते देतात सांगताना की एखाद्या उच्चवर्णीय माणसाच्या घरामध्ये शेतावर काम करणारा बैल दगावला, वृद्धतेने, अपघाताने, कशाने दगावला. तर बैल दगावल्यानंतर तो त्याला हात लावत नाही. त्याला हात कोणी लावावा? खालच्या वर्णातला जो कोण माणूस त्याला गावातलं ते काम दिलेलं आहे त्यांनी ते ढोर ओढून न्यायचं. त्यांनी ते ओढून नेल्यानंतर त्याचं चामडं सोलायचं आणि चामडं सोडल्यानंतर ते पादत्राणे बनविणाऱ्या माणसाला द्यायचं. त्याचे या कामाचे त्याला काय 2 पैसे 4 पैसे मोबदला मिळत असेल किंवा मग पसाभर जोंधळे, ज्वारी, गहू असं धान्य मिळत असेल, ते त्यांनी घ्यायचं आणि गपचूप बसायचं. त्याचं काम संपलं. तो माणूस जो तुमच्या घरात राबणारा बैल घेऊन जाऊन त्याचं चामडं सोलतो, तो तुमच्या दृष्टीनं अस्पृश्य आहे. त्याला घराच्या उंबरठ्यावर बसून ग्लासभर पाणी देणं सुद्धा शिवाशिवीमध्ये जमत नाही. अशा प्रकारचं ते नेमलं. असा माणूस काय मागू शकतो? तो त्याचा धर्म, त्याने ते काम केलंच पाहिजे. आणि त्याला मोबदला जर तो बोलला की नाही ह्याचा मोबदला मी 100 रुपये घेईल, त्याला तो अधिकार नाहीये. यू कॅन नॉट प्रिस्क्राईब द कॉस्ट ऑफ युअर लेबर. कॉस्ट ऑफ युअर लेबर विल बी प्रिस्क्राईब बाय समवन एल्स. हे आर्थिक शोषणाचं गमक आहे. मग ते पादत्राणे बनविणाऱ्याकडे ते चामडं गेल्यावर त्यांनी त्याच्यावर प्रोसेस करायची. त्याचा तो वास असेल, त्याची उग्रता असेल, ते सगळं सहन करून त्यांनी ते चामडं प्रोसेस करायचं. त्या चामड्याची चप्पल बनवायची, जोडा बनवायचा, आणि ज्याच्या घरचा तो बैल होता किंवा तशा प्रकारचे जे कोण उच्चवर्णीय लोक आहेत त्यांच्याकडे आपण केलेलं उत्पादन प्रॉडक्ट घेऊन जायचं आणि मालक खुश होणार, पायामध्ये चपला घालून, जोडा घालून, आणि त्याचा मोबदला त्या पादत्राणे बनविणाऱ्याला तो बनविणारा ठरवणार नाही. मालक जे देतील ते 50 पैसे, 8 आणे, रुपया, 2 रुपये, ते जे देतील ते. ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम खऱ्या अर्थाने आर्थिक शोषणाची आहे, ज्याला आम्ही जात व्यवस्था म्हणतो. जात व्यवस्थेचं जेनेसिस हे अर्थकारणात आहे, आर्थिक शोषणात आहे. हे समीकरण मांडणारा पहिला तत्वज्ञानी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या पलीकडे जेव्हा हे होत असतं तेव्हा मेकॅनिझम सांगताना ते म्हणतात की विवाह संस्थेबद्दल त्यांचा उल्लेख कुठेही हिरिरीने केलेला दिसत नाही. विवाह संस्थेवर आघात करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले की जात व्यवस्था अबाधित राहण्यासाठी विवाह संस्था आहे. म्हणजे समाजशास्त्री म्हणून, अर्थशास्त्री म्हणून
राज्यशास्त्री म्हणून आता आपण पुढे जाऊ, पण समाजशास्त्री आणि अर्थशास्त्री त्याच्यात अर्थकारण हे पहिला, की असं का होतं, त्याचं बीज कशात आहे ते अर्थकारण. आणि ते राहण्यासाठी एका जातीतला माणूस पिढ्यान पिढ्या त्याचे 10 वंश जरी झाले तरी त्याच जातीत असला पाहिजे, म्हणून विवाह संस्था. तुम्ही तुमची गोत्र, तुमचं सूत्र, तुमची राशी, तुमचं नाव, तुमचं सगळं हे पंचांग आणि बाकीचं सगळं फल ज्योतिष्य तुमच्या जीवनाला लावून टाकलं आणि त्या जातीतला माणूस त्याच जातीत लग्न करणार. आता ज्या पद्धतीने ऑनर किलिंग होतंय, ज्या पद्धतीने एका जातीतून दुसऱ्या जातीत विवाह झाले, तर ते तसे का झाले, अशा पद्धतीचा पंचायतीचा निवाडा चालतो. आणि म्हणून त्याला बहिष्कार करणं, जाती बाहेर टाकणं, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा महाराष्ट्र राज्याला करावा लागला. त्याचाच अर्थ असा आहे की हे रोग आहे म्हणून औषध आहे. औषध उगाच निर्माण झाले नाही, पहिला रोग आहे म्हणून औषध आहे. तर ही विवाह संस्था तुमची जात अबाधित ठेवते. तुम्ही त्याच जातीतल्या मुलीशी लग्न करता, तुमची मुलं त्याच जातीत पैदा होणार, ती झाल्यावर ती त्याच जातीतल्या मुलीशी लग्न करणार. अशा रीतीने एक मेकॅनाइज सोशल इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलेलं आहे. अँड यू ट्राय टू अंडरस्टँड इट. हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिदिनी समजून घ्यायला पाहिजे की मेकॅनाइज social structure based upon economic exploitation has been created in India. आणि म्हणून तुम्ही माओचा विचार घ्या, तुम्ही जगातल्या कुठल्याही विचारवंतांचे, समाजशास्त्र्यांचे विचार घ्या, तर त्या लोकांनी स्पष्ट सांगितलंय की भारतामध्ये जी काही क्रांती किंवा उत्क्रांती होईल ती कास्ट प्रवर्ग, जात प्रवर्गाची होईल, ती क्लास रिव्हॉल्युशन होणार नाही, ती कास्ट रिव्हॉल्युशन होईल. कास्ट रिव्हॉल्युशन. आणि म्हणून त्यांनी त्यासाठी जात भेद निपटवण्यासाठी जाती तोडो आंदोलनाला सुरुवात करून जात का नष्ट केली पाहिजे त्याचं ते कारण त्या ठिकाणी सांगितलं. पुढे त्यांच्या मथळ्यामधला जो शब्द आहे डेव्हलपमेंट, तो आरक्षणाशी संबंधित होतो. ते आपण आज बघतोय की हरियाणामध्ये, राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये तिकडे लिंगायत, तिथं मराठा, तिकडे पटेल, तिथं गुज्जर आणि हरियाणामध्ये जाट, या लोकांची जी आंदोलनं सुरू झालेली आहे ती डेव्हलपमेंट या पदराखाली त्यांनी केली. की जो कोणी एक प्रवर्ग समाजामधला जातनी आहे, उच्च वर्णीयांच्या दिशेने वाटचाल होईल, त्याचं एक वेगळं फोल्डर जातीचं निर्माण करायचं. अशा प्रकारे कास्ट सिस्टम इन इंडियाचं वर्णन करणारा हा पहिला माणूस, पहिला तत्वज्ञ, त्याला समजून घेताना आपण अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र हे समजून घ्यायला पाहिजे. मग आता ही जी चौकट आहे, हे असं जे सगळं बनलेलं आहे, हे बदलायचं कसं? आणि आर्थिक धोरणावरतीच जर समाजाचीच रचना तशी झाली असेल, समाजच तसा रचून ठेवला असेल, तर तो बदलायचा कसा? मग त्यांनी त्रिवर्णापासून चातुर्वर्ण कसा निर्माण झाला, पूर्वी शूद्र कोण होते, त्याचा अभ्यास करताना त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जर आपण पाहिल्या आणि विचार केला, तर खरा समाजशास्त्री तुम्हाला आंबेडकरांमधला दिसतो. की ही रचना अशी का आहे? ज्यावेळी ॲनिमिस्ट शब्दाचा शोध त्यांनी घेतला आणि तो शब्द भारताच्या चौथ्या जनगणनेमध्ये 1911 साली त्यांनी बघितलं की पहिल्या 3 जनगणनेमध्ये भारताची जनगणना धर्माच्या नावाने व्हायची. जनगणनेच्या रिपोर्टमध्ये 3 कॉलम असायचे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन. पण चौथ्या जनगणनेमध्ये हिंदू कॉलमचे परत 3 कॉलम करण्यात आले, त्याच्यातला 1 कॉलम हिंदूच ठेवला. बाबासाहेब म्हणतात की हा कॉलम जर हिंदूच आहे तर दुसरे हिंदूतले 2 कॉलम ते करण्याची गरज काय? हे कोण आहेत दुसरे 2? दुसरे 2 जे कॉलम आहे त्याच्यातला एक आहे ॲनिमिस्ट अँड ट्रायबल्स आणि दुसरे आहे अनटचेबल्स अँड डिप्रेस क्लास.
ही जे क्लासिफिकेशन त्यांनी बघितलं आणि हे नेमकेपणाने क्लासिफिकेशन चौथ्या जनगणनेच्या वेळी कसं झालं. ब्रिटिश लोक इथं स्थिरावले होते, त्यांनी इथला अभ्यास केला होता आणि इथल्या काही कालाटोपी लोकांच्या नादी लागून ब्रिटिशांनी अशा प्रकारे वर्ण भेद, जाती भेद जनगणनेमध्येच निर्माण केलेला आणि म्हणून तो एक कॉलम हिंदूचा हिंदूच ठेवला आणि दुसरे दोन अॅनिमिस्ट म्हणजे श्रद्धाळू, ज्याची कशावरही श्रद्धा आहे. पहाडात देव आहे, नदीत देव आहे, झाडात देव आहे, बेडकात आहे, माशात आहे, सापात आहे, बैलात आहे, गाईत आहे, सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये देव आहे असं मानणारा, स्वतःमध्ये नाही इतर सगळ्या जगात आहे असं मानणारा म्हणजे अॅनिमिस्ट आणि ट्रायबल्स, जो भटका एका जागी राहत नाही. हा 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 इतिहास सांगण्याची गरज अशी आहे की हे सगळं काढून त्याचा शोध घेऊन त्याचं संशोधन करून समोर मांडणं म्हणजे समाजाच्या संरचनेचं, इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ सोसायटी, त्याचं विश्लेषण करणं. आणि हा पहिला मुमुक्षु विश्लेषक समाजशास्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे की ज्यांनी ही रचना अशी का आहे, ती कशामुळे झालेली आहे, कुठला तरी एक कॉलम जो इतर कॉलमवर आपलं अधिराज्य प्रस्थापित करून अखंड प्रस्थापिततेच्याच थरामध्ये राहतो, तो खालच्या थरात येतच नाही. आणि खालचे जे थर आहेत ते कधीही प्रस्थापित होऊ दिले जात नाही. हे आज लोकांना कळतंय. आज आता ओबीसीचे सगळे रिझर्वेशन आणि सगळे जे चालू आहे ते आज लोकांना कळतं, पण याची मांडणी कशी आहे आणि या मांडणीचं सूत्र आर्थिक शोषणामध्ये आहे हे पहिल्यांदा सांगणारा कुठलं कोण शास्त्री असेल तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समाजशास्त्री, अर्थशास्त्री, राज्यशास्त्री. आणि हे बदलायचं कसं. आज जो एवढा मोठ्या संख्येने ओबीसी आहे, जातनिहाय जनगणना कोणी करायला मागत नाही. 78% तुम्ही जर केंद्र शासनातल्या लोकांना खासगीत विचाराल तर ते कबूल करतात. मोर दॅन 78% पीपल आर ओबीसी. हे ओबीसी सर्व धर्मामध्ये, मुस्लिमांमध्ये ओबीसी आहे, ख्रिश्चनांमध्ये ओबीसी आहे, सिखांमध्ये ओबीसी. ही एवढी मोठी संख्या तुम्ही जातनिहाय जनगणना करत नाही, कारण हे सगळे कुठून येतात तर त्या दुसऱ्या कॉलम मधून आलेलं आहे, अॅनिमिस्ट अँड ट्रायबल्स. आणि तिसऱ्या कॉलम मधले अनटचेबल्स अँड डिप्रेस क्लास, त्यासाठी खर तर बाबासाहेबांनी आपलं आयुष्य वेचलं आणि त्यांच्यासाठी संविधानामध्ये अशा रीतीनं समतेच्या आवरणाखाली तरतुदी केल्या की या क्लासला सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येता आलं पाहिजे, कारण ती माणसं आहेत आणि म्हणून आरक्षण लावलं. त्या आरक्षणाचा पाया 1902 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी टाकला. राजर्षी शाहू महाराज, सत्यशोधक महात्मा फुले आणि छत्रपती शिवराय या तिघांना धरून, या तिघांचं तत्वज्ञान धरून जर कोणी एक मधाचा ठेंब तत्वज्ञानाचा निर्माण केला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि एक मॉड्यूल निर्माण केलं. जे मॉड्यूल कदाचित शाहू महाराज, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी यांना लेखी स्वरूपाचं समाज रचनेचं आणि समाजाच्या चलित होण्याचं करता आलं नाही, ते मॉड्यूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून त्यांचं महत्व अनन्यसाधारण असं आहे. त्यासाठी आरक्षण दिलं. आज ओबीसी बांधव जर कुठे म्हणत असतील की आमची आयडेंटिटी काय, मी ओबीसी बोलतोय म्हणून एक पुस्तक हनुमंत उपरे यांनी लिहिलेलं आहे, ते वाचलं तर तुम्हाला ओबीसीचा इतिहास सगळा समजतो. आणि त्याही पलीकडे जर तुम्ही ब्रिटिशांच्या वेळच्या पद्धतीप्रमाणे 2011च जर जनगणना बघितली तर तिथे जे अॅनिमिस्ट आहेत ते सगळे अॅनिमिस्ट ओबीसी आहेत. ओबीसी समाज एक सामाजिक सायकोलॉजीचा बळी आहे, सामाजिक मानसिकतेचा बळी आहे. हे ओबीसीना कळायला माहित नाही अजून किती पिढ्या जाव्या लागतील. अशी समाजाची रचना स्पष्ट करून सांगणार आणि या समाज रचनेचं असं असण्याचं कारण काय तेही स्पष्ट करून सांगणारा अर्थशास्त्री
समाजशास्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं आज पुण्य स्मरण केल्याशिवाय कुठलाही भारतीय एक घास अन्नाचा घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही काही अहंकाराने बोला किंवा काही अजून गोष्टींनी बोला की हे असं नाही तसं नाही, हे तसं तसं, हे सगळं हे कशामुळे झालेलं, आंबेडकरांबद्दलचे जे भ्रम निर्माण करण्यात आले ते हेतू पुरस्सर प्रस्थापित जे प्रतिगामी शक्तीचे लोक आहेत त्यांनी केलेले आहेत, म्हणून त्यांचाच दोष आहे असं नाही. तर आंबेडकर वाद किंवा आम्ही आंबेडकरवादी असं म्हणणाऱ्याचंही त्याच्यामध्ये तेवढंच किंवा त्याहून जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे असं मी. तुम्ही जेव्हा एक डॉगमॅटिझम डेव्हलप करता आणि सांगता की आंबेडकर वाद, मग आंबेडकर वाद जर तुम्हाला नुसतंच आंबेडकरांना घेऊन चालायचं असेल तर समावेशक समाज रचना कशी निर्माण होऊ शकेल? कारण बहुसंख्य बांधव तर ओबीसी आहेत. वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षामध्ये जो अनुभव माझा आहे तो विदीर्ण करणारा अनुभव आहे. आपण परत समाजामध्ये त्यांना हवी असलेली, प्रतिगाम्यांना हवी असलेली तेढ निर्माण करण्याचंच काम, किंबहुना त्याच कामाला खतपाणी घालतोय ना. कारण काही वेगळी असतील, जे अर्थकारणाची समीकरणं बाबासाहेबांनी सांगितले आता यावेळी ती बदलली असतील, काही वेगळी असतील, परंतु आंबेडकर वाद आणि आंबेडकर वादी जेव्हा तुम्ही म्हणता आणि आम्हाला आंबेडकर समजलेला आहे, आंबेडकर कळला आहे असं ज्यांचं म्हणणं आहे, माझा त्यांना अजिबात विरोध नाही. पण माझा त्यांना एक प्रश्न आहे की जर तुम्हाला आंबेडकरवादी व्हायचं आहे आणि आंबेडकरवाद तुम्हाला समजलाय तर चला आम्हीही तुमच्या सोबत आहोत. पण ज्या समाज घटकांना तो अजून समजला नाही त्यांना प्रबोधित करण्याचं काम कोणाचं आहे? ते काम किती आंबेडकरवादी लोकांनी केलेलं आहे? आज एका बुद्धिस्ट समाजामध्ये राजकीय पक्ष म्हटले आणि त्यांची गणना केली ती एक विदारक चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. हा आंबेडकरवाद आहे का? आमच्या लेबर कॅम्पमध्ये छोटस एक मंडळ आहे. त्या मंडळामध्ये आंबेडकर जयंतीचं बजेट जवळपास 24 लाख, रोषणाई, व्याख्यानं, काही डीजे, खाण्यापिण्याचे कार्यक्रम, या सगळ्यावरती बजेट. असं प्रतिगामी लोकांचे जे मानदंड आहे, दीनदयाल उपाध्याय असतील, हेगडेवार असतील, गोळवलकर असतील, विदा सावरकर असतील, यांच्या जयंतीचं बजेट बघितलं तर 4 नाही तर 5,000 रुपये. आंबेडकर वाद निर्माण करा, पण तो आंबेडकर वाद तत्वज्ञानाची सुसंगत पाहिजे. आणि जेव्हा तत्वज्ञानाची सुसंगत मी म्हणतो त्याचा अर्थ असा आहे की त्या तत्वज्ञानामध्ये सर्व समावेशकता आली पाहिजे. ज्या हिरिरीने बाबासाहेबांनी 340वा अनुच्छेद हे 341 आणि 342 अनुच्छेदाच्या आधी आणलं, कारण बहुसंख्याकवादी समाज, बहुसंख्याकवादी राज्यकर्ते, बहुसंख्याकवादी राज्यशास्त्र जर या देशामध्ये निर्माण व्हायचं असेल तर ओबीसीचं प्रावधान जागृत करणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून ओबीसी SC ST हा संदर्भ आहे. आता लोक बोलताना त्याचा संदर्भ काय आपल्या मनाने SC ST ओबीसी म्हणजे 341, 342, 340 असं होईल. बाबासाहेबांनी तो सिक्वेन्स दिलाय, ओबीसी SC ST. घटनेचं सौंदर्य आहे ते संविधानात. हा त्यावेळी आणला तेव्हा पटेल सारखे, सरदार पटेल सारखे लोक याच्यावर तुटून पडले. कौन है ओबीसी? ओबीसी भी ऐसा कुछ होता नहीं है, नो बैकवर्ड क्लास. आपने शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब दे दी, वो ब्रिटिशों के किए हुए, इससे वो ठीक है, बाकी का कुछ है नहीं. नेहरू पण विरोधी होते. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, सरदार पटेल साहब आप खुद ओबीसी हो, आपको पता नहीं. आज जर गुजरात मधलं पटेल पाटीदार आंदोलन बघायला सरदार पटेल जिवंत असते तर त्यांना आंबेडकरांच्या या ज्ञानात्मक गगनचुंबी उंचीची जाणीव झाली असती. प्रश्न असा आहे, एखादं काहीतरी आहे त्याचं विश्लेषण केवळ त्रेधा तिरपट करण्यासाठी करायचं नाही, तर त्या विश्लेषणामधून सोल्युशन मिळेल असं एक क्रिएटिव्ह मॉड्यूल, ऑपरेशनल मॉड्यूल, अभियानात्मक योजना निर्माण केली पाहिजे. आणि जगामध्ये
एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करणं, ते विश्लेषण करून ती गोष्ट का अस्तित्वात आहे त्याची कारण मीमांसा शोधून काढणं आणि ते बदलण्यासाठी अभियानात्मक योजना, ऑपरेशनल मॉड्यूल निर्माण करून देणं, एवढं महान कार्य जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आंबेडकरा एवढा कर्तृत्ववान ज्ञानी माणूस कुठल्याही कालखंडाच्या जगाच्या इतिहासामध्ये आजवरच्या जग निर्माण झालं असेल तिथपासून आजवरच्या तुम्हाला दिसत नाही. ही डिग आउट एव्हरीथिंग. He found the reason and then he gave the model. He offered the solution and that solution दिलं म्हणजे सगळे प्रश्न सुटले असं नाही, तर ते सोल्युशन देताना त्यांनी वी द पीपल तुमच्यावरती ते सोपवले. यू डिसाइड. आणि म्हणून तिसरा जो महत्वाचा संदर्भ त्यांच्या आयुष्यातला आहे ते आहे राजकारणी आणि राज्यशास्त्र. समाजशास्त्र, समाजाची रचना अशी का आहे, ती कशी कशी झाली, तिची बीज कोणी कुठे पाडली, त्यासाठी कोणी कसं कसं साहित्य निर्माण केलं, वेद अपौरुषेय आहे म्हणजे कुठल्या माणसाने लिहिलेलेच नाही, मग कुठला माणूस न लिहिता कुठले अक्षर कसे लिहिले जातात ते तरी सिद्ध करून दाखवा. हे अपौरुषत्व कसं सिद्ध करणार, ते काही सिद्ध करता येत नाही. म्हणजे विश्वास ठेव, श्रद्धाळू आणि अनिमिस्ट हा जो मोठा समाज आहे ओबीसी बांधवांना यातून बाहेर पडणं अतिशय आवश्यक आहे. त्याच वेळी तुमच्या श्रद्धा, उपासना, विश्वास ही अबाधित ठेवलेला आहे. पण सर्वात प्रथम श्रद्धा कोणावर? स्वतःवर. एक माणूस म्हणून या भूतलावर तुझं अस्तित्व आहे यावर श्रद्धा ठेव. यापेक्षा मोठी श्रद्धा काय? जे काही होत आहे ते तुझ्यामुळे, तुझ्यासाठी, तू करतो त्या पद्धतीने होत आहे, ते तू केलं पाहिजे. श्रद्धा ही दगडावर असण्यापेक्षा स्वतःच्या जिवंतपणावर असलेली कधीही चांगलं. असे जे संदर्भ आहेत ते संदर्भ देऊन मॉडेल निर्माण करणं ते राज्यशास्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे आंबेडकरांना आपण अर्थशास्त्री, समाजशास्त्री, राज्यशास्त्री या तीन संकल्पनेतून बघितल्यावर तुम्हाला दिसतं की हे जे घटनेचं लोकशाही संविधानिक मॉडेल त्यांनी दिलेलं आहे ते या पद्धतीचं मॉडेल भारताच्या अर्थकारणामध्ये एक फार मोठं योगदान या माणसाचं आहे. प्रॉब्लेम विथ रुपीज हे जे पुस्तक त्यांनी लिहिलं, त्यांच्या शोध प्रबंधाचं नावच आहे प्रॉब्लेम विथ रुपीज. आणि काय प्रॉब्लेम होता तो? बाबासाहेबांनी हा शोध प्रबंध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये दुसऱ्या पीएचडीच्या वेळेचा हा त्यांचा प्रबंध आहे, ज्याच्यावर त्यांनी ब्रिटिशांनी भारताचं आर्थिक शोषण कसं केलं. आज ते शशी थरूर पुस्तकं लिहितात आहे की एक 300 वर्षाचा काळा इतिहास, त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी शोषण केल्याचे अनेक पुरावे आहेत. पण पहिला माणूस प्रॉब्लेम विथ रुपीज हा शोध प्रबंधामध्ये मांडणारा की ब्रिटिशांनी शोषण कसं केलं. जे तुमचा ब्रिटिश सैनिक असेल किंवा तुमचा न्यायाधीश असेल, त्याचा जो पगार आहे तो पगार ब्रिटनच्या पाऊंड या करन्सी प्रमाणे निर्धारित होणार आणि खालच्या इथल्या भारतीय लोकांचा जो पगार आहे तो रुपीज मध्ये निर्धारित होणार, रुपयामध्ये निर्धारित होणार. आता त्याचा जो पाऊंड मध्ये निर्धारित होतो तो इथे त्याला तेवढे रुपये मिळणार. म्हणजे पाऊंडची किंमत जर 30 रुपये असेल एका पाऊंडची त्या काळामध्ये आणि 100 पाऊंड त्याचा पगार असेल तर ते 3000 रुपये त्याला मिळतील. आणि इथल्या माणसाला 100 रुपये मिळेल. कारण पगाराची करन्सी बदलते, ज्याला आपण इंटरनॅशनल लेवलला फॉरेन एक्सचेंज मधून जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं स्वॅपिंग ऑफ करन्सी. काही काही व्यवहार जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती होतात तेव्हा स्वॅपिंग ऑफ करन्सी एक प्रकार फार फेमस आहे. म्हणजे मी इथून तूर डाळ विकतो ऑस्ट्रेलियाला, त्याची करन्सी निर्धारित करतो. ती करन्सी मला येन पाहिजे, रुबल पाहिजे, दिरहम पाहिजे, पाऊंड पाहिजे की डॉलर पाहिजे, आय डिसाइड. तशा प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट करतो. इंडियन रुपीज मध्ये घ्यायचं असेल तर इंडियन रुपीज मध्ये घेतो. मला तो माल पुढे जापानला द्यायचा असेल तर मी येन मध्ये घेतो.
असं जे करन्सी स्वॅपिंग होतं, हे करन्सी स्वॅपिंगचा संदर्भ सर्वप्रथम भारतामध्ये आणणारा अर्थशास्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की तो पगार त्याला पाऊंडच्या करन्सीमध्ये तेवढं कॅल्क्युलेशन करून रुपी त्याला तेवढं देतात, तर हजारो पटीने त्याचा पगार वाढतो. आणि इथला माणूस जो काम करतो त्याला पगारच तेवढा मिळत नाही. मग ब्रिटिशांनी सांगितलं की हे जे स्टँडर्ड आहे, हे जे स्टँडर्ड आम्ही ठरवलेलं आहे, ते स्टँडर्ड गोल्डच्या किमतीवरून जागतिक स्तरावरच्या होणाऱ्या ते ठरवलेलं आहे. बाबासाहेब म्हणाले, हे तुम्ही गोल्डच्या याच्यावरून ठरवलं असं म्हणताय, मग भारतीय रुपी हा का सिल्वरच्या स्टँडर्ड वरून ठरवलेला आहे? भारताचा रुपया कधीही जगातल्या कुठल्याही करन्सी बरोबर येऊ शकत नाही, कारण सगळ्या करन्सी या सोन्याच्या स्टँडर्ड वरून निर्धारित होतात. तुमची करन्सी ही चांदीच्या भावावरून, चांदीच्या याच्यावरून निर्धारित होते. आणि हा जो भाग आहे, हा सर्वप्रथम आपल्या शोध प्रबंधामध्ये मांडणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा अर्थशास्त्रीय प्रॉब्लेम विथ रुपी. तुम्ही कुठल्याही कालखंडात रुपयाची किंमत कधीही कुठल्याही देशातल्या करन्सीपेक्षा वर गेलेली तुम्हाला दिसत नाही, कारण स्टँडर्डच मुळात सिल्वर स्टँडर्ड आहे. हे सांगत असताना बाबासाहेबांनी लिहिलेला शोध प्रबंध, त्याच्यावर 2 वर्ष पीएचडी चा लायकीचा असूनही तो शोध प्रबंध पीएचडी डिक्लेअर झाली नाही, तसाच तो बांधून ठेवला. म्हणजे हा आमच्यावरती ब्रिटिशांवर, ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणांवर टीका करतो म्हणून तो बांधून ठेवला. त्यावेळी बाबासाहेबांचे एक जर्मन नॅशनल मित्र होते, त्या जर्मन नॅशनल मित्राच्या मध्यस्थीने शेवटी तो डीएससी शोध प्रबंध त्यांना पीएचडी बहाल करावी लागली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला. त्याच याच्यावरती त्यांना तेव्हा सांगण्यात आलं की तुम्ही ही टीका याच्यातली काढून टाका. ते म्हणाले, मी टीकातले काही शब्द असतील ते मागे पुढे करतो, पण माझा जे मेन लॉजिक त्याच्यातलं आहे, मेन तत्वज्ञान ज्याच्यावरती बेस आहे, आधार आहे, ते काही मी बदलणार नाही. आणि त्यावरून ते निर्धारण करण्यात आलं. आणि मग भारतीय रिझर्व्ह बँक जी स्थापन झाली, तिची स्थापना कशी असावी, अंतर्गत व्यवहार, बँकिंग सिस्टम, इकॉनॉमी, फायनान्स, अकाउंट अँड बँकिंग, हे जे 3-4 दालनं आहेत संपत्ती क्षेत्रातले, ते कसे चलित राहावे आणि त्यावर कशी कुठलीही राजकीय शक्ती कधी आघात करू शकणार नाही चुकीचे, कारण हा जनतेचा पैसा आहे, हे लोकांचे पैसे, कोणाचे एका माणसाच्या बापाचं नाही. ही 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 तत्वप्रणाली विकसित करून रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. किंबहुना त्यांच्या या शोध प्रबंधावरतीच तुमची रिझर्व्ह बँक काम करते. पण आत्ताच्या जिथे लोकशाही देशातली संपुष्टात येण्याची चिन्ह नव्हे आलेली आहे, तिथे एकाधिकारशाहीने ही रिझर्व्ह बँक गिळंकृत केलेली आहे. रिझर्व्ह बँकेमध्ये पडलेला पैसा जो लोकांचा आहे, जो केवळ आणि केवळ आपत्कालीन कॉन्टिजेन्सी सिच्युएशन मध्येच वापरला जाऊ शकतो, तो पैसा धडाल घेऊन आपापल्या योजना आणि आपापल्या खाबोगिरीचे जे प्रकार चालू आहेत तिथे ओशाळलं संविधान. हे कशामुळे झालं असेल की बाबासाहेबांचं आपण खऱ्या अर्थाने जी तत्वज्ञानात्मक स्मृती अभिवादन केलं पाहिजे ते आम्ही केलेलं नाही. बाबासाहेब हे फक्त दलितांचे उद्धारक एवढंच आम्ही घेऊन बसतो. आज त्यांच्या पुण्य स्मृतीला स्मरण करून जर खऱ्या अर्थाने आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्याही जाती पंथाचे नाही, ते अखंड जगाच्या आणि या विश्वाच्या मानवतेचे महान निर्धारक आहेत. माणूस ही संकल्पनाच त्यांनी पुनर्परिभाषित करून टाकली. आणि माणसाच्या अस्तित्वाला काय काय कंगोरे असू शकतात, त्याच्या अस्तित्वाच्या दिशा काय असू शकतात, व्हॉट डायमेन्शन्स ह्युमन एक्झिस्टन्स कॅन हॅव, त्याचा सखोल तत्वचिंतनात्मक विचार करून जी खरी मांडणी त्यांनी केलेली आहे, ती मांडणी अर्थशास्त्री, समाजशास्त्री आणि राज्यशास्त्री या 3 विभागामध्ये जर तुम्ही अभ्यासली आणि याचा एकत्रित विचार केला, समावेश केला. अर्थात हे वरवरचं एका भाषणामध्ये हे सगळं समजणार नाही. आपल्याला ते त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट
या विषयामध्ये जो एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मुंबई विद्यापीठामध्ये आहे, तिथेही मोठा कारभार वेगळाच आहे की ते सिलेबस दिल्लीच्या कोणीतरी विद्वान माणसाने तयार केलेला आहे आणि त्या सिलेबस मध्ये बाबासाहेब कसे शिकवायचे त्याचं ते दिलेलं आहे. कंटेम्पररी संदर्भामध्ये, आताच्या वास्तववादी संदर्भामध्ये बाबासाहेबांचा कसा अभ्यास केला जावा याचं त्याच्यात मॉड्यूलच नाही. ते असणं आवश्यक आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना आपल्याला त्याच्या आधीचा काळ, छत्रपती फुले आणि शाहू यांनी केलेलं महान कार्य, हे तीनही गुरु आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, आणि आंबेडकरांनी केलेलं मॉड्यूल, एक ऑपरेशनल मॉड्यूल, तेच बघणं अतिशय औचित्याचं आहे. हे जर आपण केलं नाही तर तुम्ही कुठल्याही प्रकारे त्यांच्या जयंत्या किंवा महापरिनिर्वाण दिन साजरा करत राहा, त्याला उत्सवापलीकडे दुसरं काही स्वरूप येणार नाही. आणि आज हीच खरी शोकांतिका आहे की इतके वर्षानंतर आपलं संविधान गहाळ झालेलं आहे, संविधान घायल आहे, अपंग झालेलं आहे. ते तसं त्यांना करण्यात आलेलं आहे. कितीतरी तरतुदी, कितीतरी घटनेतल्या दुरुस्त्या अशा आहे की त्या त्याच वेळी कळायला पाहिजे होत्या. संविधानाला मारक आहे. हे सगळ्यात मोठं महापाप राजकारण्यांनी केलेलं आहे. त्यातला खरा पापी जर कोणी म्हणाल तर काँग्रेस पक्ष या देशातला आहे की ज्यांनी वारंवार ह्या सगळ्या गोष्टी करत राहिले. कारण त्या पक्षामध्ये जे प्रस्थापितांचं अधिपत्य राजकीय शक्ती म्हणून होतं ते कधीही ओबीसी एसटी एसटीचं नव्हतं. ते फक्त उच्चवर्णीयांचं होतं आणि तीच री पुढे बीजेपीने ओढली. हे कुठे कम्युनिस्ट म्हणा किंवा बीजेपीतले आताचे लोक म्हणा किंवा काँग्रेसमधले लोक म्हणा, हे एका वर्णाचे उच्चवर्णीय प्रस्थापित लोक आहे. याकडे थोडंसं लक्ष देणं अतिशय महत्वाचं होणार आहे. म्हणून या प्रसंगी राजकारणातून जर समाज घटक आणि समाजाची रचना बदलता येत असेल तरच बाबासाहेबांचे विचार इथे फलित होतील. नाहीतर काही दिवसांनी वरपांगी विचार करून नुसतं जयंत्या साजऱ्या करून आणि अभिवादन करून महानिर्वाणाच्या दिवशी भाषण ठोकून काहीही निर्माण होणार नाही. हे कसं बदलेल त्याचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी सर्व जाती, पंथ, प्रवर्ग यांनी एकत्र येऊन बसून विचार केला पाहिजे. आणि जर तुम्हाला हे करायचं असेल तर मार्गदर्शक, तत्वचिंतक, अर्थशास्त्री, समाजशास्त्री आणि राज्यशास्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला समजून घ्यावेच लागतील. आज जर तुम्ही कानाडोळा केला, आज जर तुम्ही इकडे लक्ष दिलं नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना अपरिहार्यपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यावेच लागतील. मला वाटतं माझ्या या आजच्या थोड्याशा लांबलेल्या विवेचनामध्ये बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी ज्या प्रश्नकर्त्यांनी मला त्यांना एक आगळं वेगळं अभिवादन देण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याचे आभार मानतो. आणि अशा रीतीनं आज आपण बाबासाहेबांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन देऊन त्यांचा विचार एक अर्थशास्त्री, समाजशास्त्री आणि राज्यशास्त्री म्हणून करूया अशी आग्रहाची विनंती सगळ्यांना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.